नमस्कार, मी प्रशांत सूर्यवंशी इकोजेनकडून. आज आपण या साईटवर HPC इन्स्टॉल केलेला आहे. त्याचं HPC आपण कसा बसवलेला आहे आणि त्याचं वर्क काय काय आहे, आपण त्याच्यावर कुठल्या कुठल्या गोष्टी चालवू शकतो किंवा आपण त्याला बसवून आणि वापर काय करू शकतो, आज आपण याच्याबद्दल माहिती मिळवणार आहे. हे आपलं पूर्ण 5 HPचं सिस्टम आहे. पूर्ण कंपाऊंडमध्ये पॅक केलेलं आहे, एकदम सेफ्टीमध्ये. मोटर कंट्रोलर आणि SPC साठी स्पेशल रूम बनवलेला आहे. हे आपलं मोटर कंट्रोलर, SPC चेंज ओव्हर स्विच आणि RCCB प्लस MCB आहे. हा आपला चेंज ओव्हर स्विच आहे. आता आपला SPC चालू आहे. त्याच्यानंतर खालून कनेक्शन केलेले आहेत. इथे हा RCCB आहे, हा MCB आहे. दोघं कंट्रोलमध्ये आहेत, ऑफ ऑन. त्याच्यानंतर हा आपला पंपिंग कंट्रोलर आहे. ज्या टायमाला आपल्याला पंप चालू करायचा असतो त्या टायमाला चेंज ओव्हर स्विच ऑफ आणि ऑन करायचा असतो. त्याच्यानंतर आपला SPC ऑफ होऊन पंपिंग कंट्रोलर ऑन होतो. आता क्लायमॅक्स डाऊन असल्यामुळं SPC आपलं पंप ऑन होणार नाही. आता आपण SPC ऑन करू. SPC ऑन झाल्यानंतर 2 मिनिट लागतात. त्याच्यानंतर आपला लाईट ऑन होतो. एक मिनिटानंतर आपला हा लाईट आपल्या सोलर सिस्टमवर चालू आहे. पूर्ण 5 HPच्या सिस्टमवर एक लाईट लावलेला आहे जो कॅबिन मधला, आणि तो व्यवस्थित ग्लो होत आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंट्रोलर वरती तारीख, टाइम, आपलं कंट्रोलरचा सिरियल नंबर, त्याच्यानंतर आपले मोड कोणता ऑन आहे आता, त्याच्यानंतर व्होल्टेज, करंट, DC व्होल्टेज, DC करंट आणि फ्रिक्वेन्सी, अशा भरपूर स्टेप दिसतात.